हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय, श्री संत गोरोबा काका की जय, सब संतन की जय. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज असणारे श्री योगीराज गोसावी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांच्या आज्ञेने ऑनलाईन वारकरी अभ्यासक्रम परीक्षा या पेजवर, या फेसबुक पेजवर आपण सर्वजण या ठिकाणी लाईव्ह चिंतन पाहत आहोत. गोरोबा काकांच्या चरित्रचिंतनाचा भाग आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. मला दिला गेलेला विषय आजचा गोरोबा काकांची भीष्म प्रतिज्ञा, म्हणजे गोरोबा काका हे प्रतिज्ञा भीष्म आहेत. वारकरी संप्रदायाची प्रतिज्ञा भीष्म म्हणून गोरोबा काकांकडे जे पाहिलं जातं त्याविषयी आणि त्यांच्या चरित्रातील काही प्रसंगांविषयी आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत. गोरोबा काकांच्या चरित्राचा भाग माझ्याकडं जो दिला गेला, तर खरं पाहता आदरणीय हरिभक्तपरायण योगीराजजी महाराज गोसावी असतील, आदरणीय हरिभक्तपरायण बाळासाहेबजी महाराज खरमाळे असतील, हरिभक्तपरायण जयुताईजी पाटील असतील, यांनी हा भाग माझ्याकडे दिला. खरं पाहता गोरोबा काका हे ज्येष्ठ आहेत, हे साधनेने ज्येष्ठ आहेत, ते वयाने ज्येष्ठ आहेत. आणि हे असताना एवढ्या मोठ्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचं, एवढ्या मोठ्या ज्येष्ठ संतांचं चरित्र सांगण्याचा भाग माझ्यासारख्या कनिष्ठाकडे दिलं, हे या मंडळींचं मोठेपण आहे. जसं माझ्या मतीला स्फुरल तसं मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आपण सर्वांनी मातेच्या अंतकरणाने ते गोड मानून घ्यायचं. गोरोबा काकांच्या विषयी आपणा सर्वांना 2 प्रसंग माहीतच असतात की गोरोबा काकांनी मूल तुडवलं, ते मूल पुन्हा आलं आणि गोरोबा काकांनी नामदेवरायांच्या डोक्यात थोपटणं घातलं. हे 2 प्रसंगाच्या व्यतिरिक्त गोरोबा काका जास्त संप्रदायाला माहीत नाही. गोरोबा काकांच्या जन्माविषयी देखील तितकीशी माहिती उपलब्ध नाही. आपण गोरोबा काकांच्या चरित्रातील काही वेगळे पैलू आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. गोरोबा काकांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना, चिंतन करत असताना मला असं वाचनात आलं की महादेव बाळाजी कुंभार नावाचे जे गोरोबा काकांचे चरित्रकार आहेत, त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये जो उल्लेख केला आहे तो उल्लेख मी या ठिकाणी सांगतो. अर्थात प्रथमतः आपणा सर्वांची माफी मागून सांगतो की हा उल्लेख नाथबाबांनी लिहिलेल्या अभंगामध्ये, म्हणजे गोरोबा काकांचं जे अभंगरूप चरित्र आहे, नामदेवरायांनी गोरोबा काकांचं वर्णन केलं, त्याच्यामध्ये हा सापडत नसला तरी काही मौखिक परंपरा असतात, काही आख्यायिका असतात. तत्स्वरूप मला हे चिंतन पितामह भीष्मांच्या जोडीला गोरोबा काकांचं चरित्र जोडायचं, म्हणजे ते प्रतिज्ञा भीष्म वारकरी संप्रदायाचे कसे, या दृष्टीने मी या ठिकाणी आज बोलणार आहे. तर महादेव बाळाजी कुंभार यांनी जे चरित्र गोरोबा काकांचं लिहिलं त्यामध्ये ते असं बोलतात की गोरोबा काकांच्या वडिलांना, म्हणजे महादेवबुवांना, महादेवबुवा किंवा माधवबुवा अशी नावं त्यांची प्रचलित आहे, माधवबुवांना आणि रुक्मिणी मातेला एकंदरीत 8 पुत्र झाले. मग 8 पुत्र झाले, मग गोरोबा काका एकटेच कसे राहिले? मग ते चरित्रात पुढे असा उल्लेख करतात की गोरोबा काकांच्या अगोदरही 7 मुले त्यांच्या आईवडिलांना झाली होती, 7 अपत्य झाली होती, परंतु ते अल्पायुष्य असल्यामुळे ते जन्मल्याच्या नंतर लगेचच मरण पावायचे. मग माधवबुवांनी दुःखित अंतकरणाने त्यांना उचलायचं आणि त्यांना आपल्या काळेश्वराच्या, ग्रामदैवत असणाऱ्या काळेश्वराच्या शेजारी असलेल्या स्मशानाच्या जवळ जाऊन पुरायचं. असं एक ना दुसरं ना तिसरं ना चौथं अशी 7 पुत्र त्यांनी पुरले. गोरोबा काकांचा जन्म झाला, गोरोबा काका 8वे होते. गोरोबा काका ही अल्पायुष्य असल्यामुळे त्यांचंही प्राण त्या देहातून निघून गेला आणि जड अंतकरणाने त्यांच्या वडिलांनी त्यांना घेऊन त्या काळेश्वराच्या शेजारी, तिथं असलेल्या स्मशानाच्या शेजारी जिथे 7 पुत्र पुरले होते तिथे नेऊन पुरले आणि दुःखद अंतकरणाने ते मागे घराच्या दिशेने निघाले. त्याच वेळेस भगवान श्री पंढरीशाने एक विप्रवेश धारण केला आणि त्यांना आडवे झाले. त्यांना विचारलं, काय झालं, का दुःखी आहात? घडलेला सर्व प्रकार त्यांनी सांगितला. मग ते म्हणे, मला ती जागा दाखवा जिथे तुम्ही तुमचे 8ही पुत्र पुरलेत. मग ती जागा दाखवल्याच्या नंतर
त्या विप्रवेशातील पांडुरंगाने ते उकरायला सांगितलं. आधीचे जेवढेही पुत्र गाडले गेले होते, पुरले गेले होते, ते सगळे उकरायला सांगितले आणि आपल्या स्पर्शाने त्या आधीच्या 7ही पुत्रांना मुक्ती पांडुरंगाने दिली. ते स्वर्गारोहण करते झाले. 8वा पुत्र म्हणजे गोरोबा काका. हेही स्वर्गारोहण होणार होते, पण पांडुरंगाने त्यांना तसं न होऊ देता रुक्मिणी मातेच्या आणि माधवबुवांच्या ओंझळीत घातलं आणि तेच हे 8वे पुत्र म्हणजे गोरोबा काका. यांचा जन्म मला भीष्माचार्यांशी जोडावासा वाटतो. गंगेनेही आपली 7 मुलं अर्पण करून ती स्वर्गारोहण करती झाली आणि 8वा पुत्र म्हणजे पितामह भीष्म. या दोघांच्या चरित्रातील हा साम्य भाग मला दिसला. बरं, हे साम्य एवढ्यावरच येऊन थांबलं का? नाही. आपण पुढे जाऊन आता गोरोबा काकांच्या चरित्रामध्ये पाहणार आहोत की जशी पितामहांनी भीष्म प्रतिज्ञा केली तशीच गोरोबा काकांना शपथ देण्यात आली आणि ती शपथ आपली प्रतिज्ञा स्वरूप समजून गोरोबा काकांनी आयुष्यभर ती पाळली. गोरोबा काका हे क्रांतिकारक संत होते. इतक्या सूक्ष्मरित्या त्यांच्या चरित्रातला एक भाग मी या ठिकाणी मांडू इच्छितो की परशुरामांच्या सोबत, भगवान परशुरामांचे शिष्य असणारे भीष्माचारी, या दोघांचं एकमेकांच्या सोबत युद्ध झालं. कारण प्रतिज्ञामध्ये होती, पण प्रतिज्ञेहून ढळणार नाही म्हणून भीष्माचार्यांना आपल्या श्रीगुरूंसोबत, परशुरामांसोबत युद्ध करावं लागलं. ज्या पांडुरंग परमात्म्याची सेवा गोरोबा काकांनी केली, त्याच पांडुरंग परमात्म्याच्या विरोधात नकळतपणे, एकदम छोटासा सूक्ष्म भाग आहे या चिंतनामध्ये, आपण सर्वजण समजून घ्याल की त्या पांडुरंगाच्या विरोधात नकळत जाऊन गोरोबा काकांनी देखील संतांचं संतत्व उंच केलंय. इकडे पितामह भीष्म परशुरामांच्या सोबत लढले, तोही भाग आपणाला माहिती आहे. पण हे कसं, हे प्रकरण पचनी पाडण्यासारखं नाही. काहीतरी भडक विधान करण्यात आणि चर्चेत राहण्यात मला इंटरेस्ट नाही. परंतु माझ्या स्मृतीला जे स्फुरलं ते आपण निश्चितच ऐकाल की नामदेवराय हे पांडुरंग परमात्म्याचे सगळ्यात जवळचे भक्त, सगळ्यात प्रेमळ भक्त. अगदी नामदेवरायांनी बोलल्यावर देव आपला विटेवरून खाली उतरतो आणि नामदेवरायांच्या ताटामध्ये जेवण करतो. ऐसी ग्लानीकरिता विठ्ठल पावला, नैवेद्य जेवला नाम याचा. एवढे जवळ असणारे प्रेम भांडारी देवाचे नामदेवराय. हे नामदेवराय म्हणजे पांडुरंगाच्या एवढ्या जवळ असताना देखील त्यांना कच्च ठरवण्याचा अधिकार कोणी मिळवला? तो गोरोबा काकांनी मिळवला. गोरोबा काकांनी केलेली आजपर्यंतची पांडुरंगाची जी सेवा होती, ह्या सेवेने त्यांनी पांडुरंगाला ऋणी केलं. पांडुरंगाला ऋणी केल्याच्या नंतर हाच पांडुरंग, याला तुकोबराय एका ठिकाणी पाहतात म्हणा, आमची या भावे तुझं देवपण, हे का विसरून राहिलासी. तुकोबारायांपर्यंत जर हे उद्गार आले, मग तुकोबाराय जर हे उद्गार काढतात, तर याच्या मागे कित्येक संतांनी केलेला देवाला ऋणी केलं आपल्या सेवेने, ही ताकद तुकोबारायांच्या मागे होती. गोरोबा काकांनी आपल्या सेवेने देव ऋणी केला. आम्ही तुझं काम करतोय, आम्ही तुझं प्रचारक आहोत, आमच्या भावाने तुला देवपण प्राप्त झालेलं आहे. मग आम्ही करत असलेल्या कामाला मान्यता आहे की नाही आहे हे तपासण्याकरता गोरोबा काकांनी नामदेवाच्या डोक्यात मुक्ताई, सर्व संतांच्या मांदियाळींच्या कथास्वरूप भाग आपणा सर्वांना माहिती, नामदेवरायाला कच्च समजवण्यात आलं. निश्चितच या घटनेचे प्रतिसाद उमटणं साहजिकच होतं आणि ही तक्रार पुन्हा इथे तिथे जाणार नव्हती, तर ही तक्रार थेट पांडुरंग परमात्म्याजवळ जाणार होती. आणि हीच तक्रार जसं वाटलं गोरोबा काकांना, तशीच ती तक्रार नामदेवरायांनी पांडुरंगाकडे केली. मला कच्च ठरवलं, मी देवा तू माझ्याशी बोलतो, भेटतो, बसतो, जेवतो आणि मला ह्या गोरोबा काकांनी कच्च ठरवावं. गोरोबा काकांनी दिलेला निर्णय पांडुरंगाला देखील बदलता आला नाही. तू कच्चा आहे नाम्या, तू कच्चाच आहे. तुला ज्यावेळेस गुरुचा बोध घ्यायशील त्यावेळेस तुला परिपक्वता प्राप्त होईल. म्हणजे गोरोबा काकांनी जे पांडुरंगासोबत नकळत केलेलं छोटंसं युद्ध या ठिकाणी दिसतंय. म्हणजे बाकीच्या संतांचं संतत्व देवापेक्षाही एका पायरीने उंच करून ठेवलेलं आपणाला या ठिकाणी दिसून येतं. असे क्रांतिकारक संत गोरोबा काका आपणाला या ठिकाणी सांगता येतील. संतांचं चरित्र आपणाला काय सांगतं? बहुधा संतांच्या वाङ्मयाकडे पाहण्याची लोकांची जी दृष्टी आहे ती थोडंसं आत्ताच्या आधुनिक काळामध्ये बोर होतं किंवा फार किचकट आहे, ती भाषा समजत नाही, अशा स्वरूपाने आज तरुण पिढी या वाङ्मयाकडे जरी पाहत असली तरी पण हे सांगण्याचा प्रयत्न का करावा मला नकळत असं भावून गेलं.
आदरणीय श्री गुरु भगीरथजी महाराज काळे यांच्यासोबत चर्चा करत असताना असा निष्कर्ष निघाला की चरित्रातून माणसाच्या जीवनावर फार परिणाम होऊ शकतात. जे संत वाङ्मयातून होत नाही अशातला भाग नाही, मी ते विधान भडकाऊ करत नाही, पण त्या देखील त्याच्या पलीकडचा देखील जर परिणामकारक काय असतील तर ते संत चरित्र निश्चितच परिणामकारक आहेत. मग संतांनी हे जगून दाखवलेलं आहे, संतांनी जगून दाखवलं आणि तत्स्वरूप आपणही त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करू. हे नकळत कुठेतरी सर्वसामान्य जीवाला वाटतं, कारण देवाने केलेली कृती, देवाने केलेली लीला हे देवाला आपण देवत्व देऊन बाजूला करतो आणि तसं आपल्याकडून होणार नाही हे आपण मनाशीच गाठ बांधून ठेवतो आणि तसं होतही नाही, त्या मार्गे आपण जातही नाही. ते रामप्रभू होते, मग त्यांना ते जमलं, आपल्याला ते कसं जमेल असं म्हणून आपण आपले मनासारखे स्वैराचारी वागायला मोकळे होऊन जातो. पण संत हे आपल्या जवळचे आहेत. संतांनी इथं येऊन जगून वागून दाखवलं, त्यांनी आपल्यात बसून उठून मिसळून हे चरित्र आपल्यात जगून समाजाला एक वेगळा संदेश दिला आणि तो आपणाला निश्चितच जवळचा वाटतो, निश्चितच जवळचा वाटतो. संतांचं चरित्र आपणाला काय असं वेगळं काय देतं? स्थान सोडू नये, माणसाला खंबीर करून देतं. गोरोबा काकांचं चरित्र आहे आपणाला तसंच शिकवतं. माऊलींचं चरित्र आहे, नाथबाबांचं चरित्र आहे, तुकोबारांचं चरित्र आहे. आपली कर्मभूमी सोडायची नाही, कर्मभूमी सोडायची नाही, भले आपल्यावर कसली आपदा येऊ दे, कसली विपत्ती येऊ दे, स्थान सोडायचं नाही. संत चरित्र हे शिकवतात. माऊलींनाही बहिष्कृत केलं गेलं, माऊलींनी आळंदी नाही सोडली. माऊलींच्या वडिलांना देह सोडावा लागला पण त्यांनी आळंदी नाही सोडली, त्यांनी त्यांचं स्थान, त्यांची कर्मभूमी नाही सोडली. तसंच तुकोबरायांनाही अंबाजीबुवांनी मारलं, तुकोबरायांना कोपला पाटील गावीचे हे लोक, ही परिस्थिती त्यांच्यावर आली, त्यांनी देहू नाही सोडलं. नाथबाबांच्याही बाबतीत तसं, यौवन अंगावरी थुंकला, कितीतरी त्रास दिला, तत्कालीन समाजाने खूप त्रास दिला, तरी देखील नाथबाबांनी पैठण नाही सोडलं. गोरोबा काकाही तशीच, त्यांच्याही चरित्रामध्ये पुढे जाऊन आपण पाहूयात आता की किती विपत्ती आली, किती आपदा आली, तरी देखील त्यांनी तेर गाव असलेलं तेरगाव नाही सोडलं त्यांनी. गोरोबा काकांच्या चरित्रावर थोडासा आता प्रकाश टाकण्याचा पार्श्वभूमी आणि प्रस्तावना थोडीशी लांबली, पण आपण आता चरित्राच्या भागामध्ये पाहूया. एकंदरीत सत्यपुरी असं हे गोरोबा काकांच्या तेरेचं जुनं नाव. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेर ढोकी असं प्रसिद्ध असणारी ती 2 गावं आहेत. तेरच्या शेजारी ढोकी आणि तेर ढोकी म्हणजे एकत्र उच्चार करण्याची ती पद्धत आहे. त्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असणारं तेर ढोकी नावाचं गाव. तिथे कुलालाचे वंशी जन्मले शरीर. पहा, इथं पण गोरोबा काका किती सुंदर बोलतात. मी नाही जन्मलो, तिथं अहंकार नाही टाकला त्यांनी, माझं अस्तित्व, मी इथे जन्माला आलो, तसं नाही बोलले ते. गोरोबा काका काय बोलतात? कुलालाचे वंशी जन्मले शरीर. हे शरीर कुंभाराच्या कुळात जन्माला आलं आणि ते कुंभार. आता वरदृष्टी पाहता गेले, ह्या जातीभेद आपण पाहतो, या भिंती पाडण्यासाठी संत इथं अवतीर्ण झाले आणि त्या भिंती घेऊनच जर आपण त्यांचं चरित्र पाहत असेल तर आपणाला ते चरित्र भावणार नाही. ही पहिली सर्वांनी आपल्या मनाशी खुणगाठ घालून घ्यावी. संतांचं चरित्र हे भावातून पाहायचं असतं, ते प्रेमातून पाहायचं असतं. ते जर तर्काने आपण पाहू गेलो तर तर्काने आपणाला संत कळणार नाही. संतांच्या कृतीमध्ये, मोठ्याच्या कृतीमध्ये खूप सारा मोठा अर्थ दडलेला असतो. संतांच्या कृतीत सोडा, संतांच्या मौनातही खूप सारा अर्थ दडलेला असतो. माऊली बोलतात ना, मौन गा तुझी राशी नाव, निवृत्तीनाथांविषयी काढलेले उद्गार ज्ञानेश्वरीतील. गुरूंचं मौन हे सुद्धा खूप काही करून देतं, तर संतांची कृती तर किती काय करेल. मग प्रत्येकाच्या कृतीचा वेगवेगळा अर्थ निघत असतो, प्रत्येकाची कृती ही तेवढ्या दर्जाची असते. ही संतांनी आपणाला जगून दाखवलं. कुंभाराचे, कुलालाचे वंशी जन्मले शरीर. आपलं देखील हे शरीर कुंभाराचंच आहे, पण कोण कुंभार? तो विठू कुंभार. त्या विठू कुंभाराच्या कुळातील आपण हे जन्माला आलेलो इथं, ही आपली सर्वांची शरीर. तसेच गोरोबा काका बोलले, कुंभाराचे वंशी जन्मले शरीर. या कुंभार कुळामध्ये जन्म झाला माधवबुवा आणि रुक्मिणी मातेच्या पोटी गोरोबा काकांचा. छानशी वडिलांची परंपरागत चालत आलेली वारी, विठ्ठल भक्ती, काळेश्वराची भक्ती ही चालूच केली गोरोबा काकांनी. आणि हे संस्कारित करत असताना त्यांचे वडीलही कुठेही कमी पडले नाही. गोरोबा काका हे जन्मताच वैरागी स्वरूपाचे, भगवंताच्या भक्तीची प्रीती अंतकरणातच घेऊन आलेले, जणू काही तसेच होते. वडिलांची भक्ती तसेच करत राहिले. पंढरीच्या वारीला जायचे, पांडुरंगाच्या भजनात लीन राहायचं. आपल्या वाट्याला आलेलं कर्मे इशू बजावे या न्यायपणे आपलं कर्म करत राहायचं. हे गोरोबा काका करत राहिले.
तारुण्य आलं, प्रौढ झाले, तारुण्य आलं. तारुण्यामध्ये वडिलांनी लग्न लावून द्यायचा निर्णय घेतला. लग्न लावलं गेलं आणि गोरोबा काकांचा विवाह झाला. ढोकी गाव शेजारीच तेरच्या जवळ असणाऱ्या ढोकी गावातील कन्या, सुशील घराण्यातील कन्या पाहण्यात आली आणि ती संती किंवा संताई अशा नावाची कन्या, तिच्यासोबत गोरोबा काकांचा विवाह झाला. आपल्या नित्याचं दिनक्रमामध्ये कसल्याही स्वरूपाचा बदल न करता जसे ते लग्नाच्या पूर्वी आपलं आयुष्य भगवंताच्या सेवेमध्ये, पांडुरंगाच्या भजनेमध्ये आणि आपल्या वाट्याला आलेल्या कर्म करण्यामध्ये घालवत होते, तसेच लग्नाच्या नंतरही ते व्यतीत करू लागले. आता फक्त वाढ पडली होती ती मातेची, जी संताई माता त्यांच्या जोडीला प्रपंचामध्ये आली होती. काम आपल्या पतीच्या सोबत करावं, पाणी भरण्याचं काम करावं. गोरोबा काकांनी पहाटे लवकर उठावं, भजन करावं. भजन म्हणता म्हणता माती आणावी, माती चाळावी, ती माती चाळून कालवावी, त्यामध्ये संताई मातेनं आणावं पाणी आणि ते त्यामध्ये घालावं. हे अशा स्वरूपाचं त्यांचं दिनक्रम त्यांचा चालू होता. प्रेमयुक्ती भजन करी सर्व काळ विठ्ठल विठ्ठल बोल. सदा सर्वदा विठ्ठलाचं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण गोरोबा काकांच्या मुखात असायचं. दिवस एक ना एक दिवस असाच चालला होता. एक दिवस प्रसंग झाला की घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं. संताई मातेला दिवस गेले होते. कालांतराने मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये एक पुढची पिढी जन्माला आली, याचा आनंद काही काळ राहिला. पण हा आनंद भगवंताला जास्त काळ पाहावला नाही. कारण देव भक्ताला की करून येते संसार, अंगे वारावार करून ठेवी, हे त्याचं ब्रीद आहे ना, तो करू देत नाही. त्याला काय वाटतं, भीती वाटते. जर माझा भक्त संसारात गुंतला आणि जर माझी भक्ती सोडली, हा देवाचा सुद्धा स्वार्थ आहे. मग एक दिवस असंच मूल लहानाचं मोठं होत होतं. रांगू लागलं ते इकडं तिकडं इतरस्त पळू लागलं. लहान मुलांचा चंचलता हा स्वभावच असतो आणि त्यानुसार ते इकडं तिकडं पळू लागलं. संताई माताला थोडासा उठायला उशीर झाला असेल. पाणी आणण्यासाठी, घरातलं काम करण्यासाठी थोडा वेळ गेला. धावत पळत ती पाणी आणण्याच्या दिशेने निघाली, पाणवठ्याच्या दिशेने निघाली. तोपर्यंत जाता जाता आवाज दिला, अहो बाळाला इथेच ठेवून जाते, बाळाकडे लक्ष असू द्या. होकारात्मक मान हलवणारे पण पांडुरंगाच्या भजनी कायम स्थिर असणारे गोरोबा काका, त्यांच्या ते शब्द कानावर आले, पण त्या शब्दांच्या विषयीची कृती, जी काळजी त्या बाळाची घ्यायची होती, ती घेतली गेली नाही. परिणाम असा झाला, चिखल तुडवण्यामध्ये गोरोबा काका मग्न होऊन गेले. बाळ तिथं जवळपास खेळत होतं. संताई माता पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. बाळ रांगत आपल्या वडिलांच्या दिशेने आले आणि आत्ता ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाती सांभाळी. गोरोबा काकांची अशी अवस्था झाली होती. गोरोबा काकांना पांडुरंगाच्या भजनाशिवाय दुसरं काहीही व्यसन नव्हतं. त्या व्यसनामुळे, पांडुरंग परमात्म्याच्या भजनामुळे ते एवढे आत्ममग्न झाले की त्यांना ते मूल आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करते, ते आपल्याला आवाज देण्याचा प्रयत्न करते, हे सुद्धा गोरोबा काकांच्या लक्षात आलं नाही. मूल आपले वडील मला आवाज देत आहेत की काय. गोरोबा काकांचं भजन चालू होतं. हात वरती उंचावून टाळ्या वाजवत होते, खाली पायाने कमरेवर हात ठेवत होते, खाली पायाने चिखल तुडवत होते. हे करत असताना मूल पायाच्या जवळ आलं. पण गोरोबा काकांचा देह ते देहस्थितीवर नव्हते. देह जरी तिथं असलं तरी त्यांची दशा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी होती. पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपावर ते लीन झाले होते. पर्यायाने काय झालं, ते मूल जवळ आलं, धक्का लागला गुडघ्याचा म्हणा, पायाचा म्हणा, ते मूल खाली चिखलात पडलं. चिखलात पडलेलं मूल गोरोबा काकांच्या देहाला जाणीव झाली नाही आणि त्या देहाने ते तुडवून काढलं. तर देहाने ते मूल अक्षरशः तुडवून काढलं. मृत्तिके समान जाहला गोळा. मृत्तिकेच्या त्या मातीमध्ये तो गोळा सामावला गेला. लाल बुंद चिखल झाला. पण गोरोबा काकांना याची कसलेही भान नव्हतं. कसलंही भान गोरोबा काकांना राहिलं नाही. थोड्या वेळाने संताई माता आले. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपला. मातेला आपलं अंतकरण तरी घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. आल्या डोक्यावरचा आणि कमरेवरचा घडा खाली ठेवायच्या तिने संताई मातेने इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. माझं मूल कुठे, माझं बाळ कुठे. बाळ जवळ दिसेना असं झालं. तिने तसंच डोक्यावरचा घडा खाली ठेवायचं देखील विसरली. तसंच समोर पळत जाऊन घरामध्ये डोकावलं की मूल रांगत घरात तर गेलं नाही ना. घरात जाऊन पाहिलं, घरातही मूल नव्हतं. दाराच्या आडही पाहिलं, दारातही मूल नव्हतं. अंगणात पाहिलं, आव्याच्या बाजूला जाऊन पाहिलं, आव्याच्या मागं तर गेलं नाही ना. पण मूल कुठेही दिसेना असं झालं.
आणि मग तिने नकळत तिची नजर संताई मातेची गोरोबा काकांच्या चरणावर गेली, त्यांच्या पायापाशी गेली. पाहते तर काय, गोरोबा काकांच्या पायाने ते मूल तुडवून 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 त्याचा संपूर्ण चिखल तो लाल बुंद झाला होता आणि बाळाचं काही अवशेष शिल्लक राहिले नव्हते. अक्षरशः माती ही रोज लाल होत होती तुडवल्याने, रोज ओली होत होती, पण आज ती लालही झाली होती, पण तो लाल रंग रक्ताचा होता आणि ती ओली झाली होती, तो ओलेपणा रक्ताचा होता. टाहो फोडला त्या मातेने, आईचं अंतकरण ते टाहो फोडला, हंबरडा फोडून रडायला लागली. आवाज ऐकून शेजारी पाजारी इकडचे तिकडचे सगळेजण गोळा झाले. तरी देखील गोरोबा काकांना या कसल्याही गोष्टीचं भान नव्हतं. शेवटी तिने उठून गोरोबा काकांचे खांदे धरून हलवून गदगदा सांगितलं, काय करता त्या काळ्या विठ्याचं भजन, का करता, माझं मूल एकुलतं एक पायी तुडवलं. तरी देखील गोरोबा काकांना कसलंच भान नव्हतं. पण हलवल्यानंतर, अंग हलवल्यानंतर गोरोबा काकांची स्थिती देहावर आली आणि देहावर आली, पण त्यांच्या कानावर उद्गार पडले, त्या काळ्याचं विठ्याचं काय चिंतन करता, काय त्याचं भजन करता. गोरोबा काकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि गोरोबा काकांच्या मुखातून उद्गार, आगा ये पापिष्टे भजन भंगिले, ताडना लागी घेतले काष्ट हाती. आणि हिने माझ्या भजनामध्ये बाधा आणली, हिने माझ्या भजनामध्ये विक्षेप आणला. भजनी विक्षेप तेची पै मरण, साधकाची दशा अशी असावी. भजनामध्ये विक्षेप म्हणजे मरणप्राय वेदना झाल्या पाहिजे, आणि त्यांना ज्या वेदना झाल्या त्या अशाच स्वरूपाच्या होत्या. जवळच पडलेलं लाकूड काष्ट उचललं आणि गोरोबा काकांनी मारायला, संताई मातेला मारायला हात वर केले आणि हातातलं ते काष्ट तिच्या डोक्यामध्ये घालणार, तिच्या पाठीवर घालणार. तेवढ्यात आपल्या बचावाची योजना पत्नीला चांगली माहीत असते आणि त्याच स्वरूपाने तिने केली. खबरदार, जर मला हात लावाल तर त्या पांडुरंगाची आण आहे तुम्हाला, पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. पांडुरंगाची शपथ म्हटल्यावर हातातील काष्ट ते लाकूड गळून पडलं गोरोबा काकांचं आणि गोरोबा काका मागे सरले. त्याच्यानंतर हे सगळे का जमा झाले, ही का रडते, संताई का रडते, सगळे शेजारी पाजारी का जमा झाले, ह्यानंतर सगळा प्रसंग गोरोबा काकांना कळाला की आपल्याकडून प्रमाद घडला, आपल्याकडून चूक घडली. पण गुन्हा तो शरीराने केला होता, कारण गोरोबा काका त्या शरीरात नव्हतेच. त्याची शिक्षा गोरोबा काकांना भोगावी लागली की आपल्या पोटचा पुत्र गमवावा लागला. तरी देखील या आपत्तीमध्ये गोरोबा काकांनी भजन सोडलं नाही. आपल्याकडे एखादं कार्य आपण जर देवाला साक्षी ठेवून करायचा प्रयत्न करू, किंवा पूजा सुरुवातीला एखादी देवाची करून, त्या देवाचं नामस्मरण करून एखादं कार्य जरी नवीन आरंभ केलं आणि ते कार्य सिद्धीला नाही गेलं तर आपण दोष त्या देवाला देऊन टाकतो. इथं गोरोबा काकांचा पोटचा गोळा तुडवला गेला होता, तरी देखील गोरोबा काकांनी दोष त्या देवाला दिला नाही. उलट भजन अजून तीव्र झालं, अजून तीव्र झालं. कारण मुलगा गेला होता, भजनामध्ये अडचण निर्माण करणारी पत्नी, तिनेही आता सांगितलं होतं हात लावायचा नाही, खबरदार हात लावाल तर पांडुरंगाची आण. काम क्रोध गेले, सगळंच गेलं होतं. आता गोरोबा काका पूर्णपणे मोकळे झाले होते भगवंताचं नामस्मरण करायला. सकाळी उठावं दिनक्रम तशाच्या तशा, पण भजनात भर पडलेली दिसली. आता भजन अजूनही गोरोबा काकांचं वाढलं होतं, भजन वाढलं होतं. मग गोरोबा काकांचा आणि संताई मातेचा खूप दिवस आबोला राहिला. संताई मातेला याच्यातलं गांभीर्य लक्षात आलं नाही, पण गोरोबा काका होते ते भीष्म प्रतिज्ञा करणाऱ्यासारखे होते. ते जी शपथ गोरोबा काकांना संताईने घातली होती, ती शपथ त्यांनी अंतरंगात ठसावली होती. माझ्या देवाची शपथ आहे ती मोडली. ती प्रतिज्ञा स्वरूप त्यांनी आयुष्यभर मानली. काही दिवसांनी गोरोबा काकांची सेवा करण्याच्या निमित्ताने आता किती दिवस आबोला धरणार, काय झालेलं, प्रपंचात असंच असतं. म्हणून त्या संताई मातेने गोरोबा काकांचे एक दिवस पाय प्रक्षालन करण्याचं, पाय धुण्यासाठी ती पुढं आली. गोरोबा काका मागे सरले, हात लावायचा नाही, माझ्या विठ्ठलाची आण मोडेल, माझ्या विठ्ठलाला बाद लागेल, विठ्ठलाची आण आहे, मला शपथ आहे, मी प्रतिज्ञा केलेली आहे, तुला हात लावू देणार नाही, तुला हात लावणारही नाही. हिने ओळखलं. आता जसं सतीने ओळखलं होतं, शंकराने आपल्या शेजारचं आसन उचलून समोर ठेवलं होतं, डाव्या बाजूचं आसन उचलून समोर ठेवलं की आपलं इथं आता काम राहिलं नाही. सीतामातेचं स्वरूप धरलं होतं. कथाभाग आपणा सर्वांना ज्ञात आहे. तसं या संताई मातेने ओळखलं, आपल्या वडिलांना बोलवून घेतलं. वडिलांना बोलवल्याच्या नंतर सांगितलं की आता हे माझ्यासोबत संसार करतीलच असं वाटत नाही. माझा पती हा प्रचंड देवभोळा आहे, प्रचंड देवभक्त आहे, आणि त्या देवाची माझ्या तोंडून नकळत शपथ निघाली आणि ते मोडू देणार नाहीत. मग बाबा तुम्ही असं करा ना, माझी जी धाकली बहीण आहे त्या रामीचा आपण यांच्यासोबत दुसरा विवाह लावून देऊ, किमान वंश तरी पुढे चालेल.
तिच्या वडिलांना ही गोष्ट, संताई मातेच्या वडिलांना ही गोष्ट पटली आणि रामीचा विवाह म्हणजे गोरोबा काकांच्या मेहुणीचा विवाह गोरोबा काकांशी पुन्हा झाला. पहिली प्रतिज्ञा गोरोबा काकांनी अंगी ठसावली होती. त्यांना शपथ दिली गेली होती की जर हात लावशील तर पांडुरंगाची शपथ. आणि नकळत दुसऱ्यांदाही तसंच घडलं. गोरोबा काकांचे सासरे श्वशुरबुवा ते नकळत बोलून गेले, प्रेमभावनेने बोलून गेले की पहा जावई बापू, जशी पहिली सांभाळली तशीच दुसरी सुद्धा सांभाळा. भेदभाव बिलकुल करू नका. तिला जसा जीव लावला तसाच हिला सुद्धा जीव लावा. दोघींमध्ये भेदभाव, दोघींमध्ये अंतर्भाव करू नका, एकमेकांच्या विषयी अंतर ठेवू नका. गोरोबा काका म्हणे हे लग्न लावून दिलं आणि परत मला मुक्त केलं. आणि असंच झालं. गोरोबा काकांनी जसं संताई मातेसोबतचं वागणं होतं, जशी वागणी होती, तशीच रामी मातेसोबतही तशीच वागणी ठेवली. तिलाही कधी स्पर्श केला नाही आणि तिच्यासोबतही जास्त एकरूप झाली नाही. गोरोबा काका आपल्या भजनात कायम तल्लीन असायचे. दोघींना कळेना नक्की झालंय काय. मग एक दिवस स्त्रियांचे चरित्र न कळे ब्रह्मादिका, हे जसं प्रमाण आहे ना की स्त्रियांच्या मनामध्ये काय चाललंय हे कोणाला ब्रह्मदेवाला देखील कळत नाही. म्हणतात ना आदरणीय संतोषजी महाराज पायगुडे मगाशीच फोनवर बोलून गेले की स्त्रीच्या मनातलं आणि पुरुषाचं प्रारब्ध कधी कुणाला सांगता येत नाही. स्त्रीचं चरित्र आणि पुरुषाचं प्रारब्ध कधी कुणाला सांगता येत नाही. आणि तसंच झालं. यांच्या मनामध्ये काय विचार चालला होता हा गोरोबा काकांना कळाला नाही. रात्री झोपल्याच्या नंतर गोरोबा काका दिवसभर आपलं कष्ट करून शरीर थकलं होतं, नामस्मरण करून छान झोपी गेलेले होते. डाव्या बाजूला रामी झोपली आणि उजव्या बाजूला पहिली पत्नी झोपली. दोन्ही पत्नी दोन बाजूला झोपल्याच्या नंतर त्यांनी असा मनीमानसी ठरवलं होतं, चर्चांती असं निघालं होतं की तू एक हात घ्यायचा आणि मी एक हात घ्यायचा. आणि दोघींनी दोन हात घेतले आणि आपल्या शरीरावर ठेवले, आपल्या उरावर ठेवले. थकलेल्या गोरोबा काकांना याचं भान नाही राहिलं. पण ज्यावेळेस पहाटे गोरोबा काका लवकर उठले त्यावेळेस पाहतात तर काय, अरे कर चोरी गेले, हात चोरीला गेले, माझे हात या दोन स्त्रियांना स्पर्श करू गेले. पांडुरंगाची आण, वेदना प्रचंड पायापासून ते शिखेपर्यंत. गोरोबा काकांना तो भाव सहन नाही झाला. माझ्या पांडुरंगाची आण मोडली. कोणी मोडली? या हातांनी मोडली. काय रे देवा हे, या हातांनी मला आता काळं ठरवलं, म्हणून हे हातच ठेवायचे नाही, आता या हातांना शिक्षा करायची. म्हणून गोरोबा काकांनी धावत जाऊन धारदार शस्त्रावर दोन्ही हात आपटले आणि दोन्ही हात मनगटाच्या पुढून वेगळे करून टाकले. आणि दोन्ही हात त्या दोन पत्न्यांना म्हणले, हे तुम्हाला हात हवे होते ना माझे, हे दोन्ही हात तुम्ही ठेवून घ्या. काय वेदना झाल्या असतील त्या दोन्ही मातेच्या अंतकरणाला, काय वेदना झाली असतील. संताई माता काय म्हणत असेल, रामी माता काय म्हणत असेल. पण पर्याय नव्हता. आपला पती हा प्रतिज्ञेवर अटळ राहणार आहे हे त्या दोघींनाही माहीत होतं. गोरोबा काकांच्या आज्ञेवरून ते दोन्ही हात नदीमध्ये अर्पण करण्यात आले. त्या तोट्या हाताने आता काय आजचा पर्यंतचा जो प्रपंच चालला होता तो प्रपंचाची वारंवार होणार होती. या दोघींना समजलं. आतापर्यंत जेवढी पुंजी होती ते करता करती जोपासून वापरून किती दिवस ती वापरणार. पण परिस्थिती नाजूक झाली. पुढे व्यवहार थांबला, मडकी घडवण्याचं काम थांबलं. गोरोबा काकांच्यावर विपदा आली. खूप परिस्थिती बिकट झाली. या परिस्थितीत करायचं काय? देवाला काळजी. ज्यावेळेस आपण देवाकरता वागत असतो ना, ते त्या अंतकरणाच्या पलीकडे जाऊन वागायचं. त्याचं भजन जर करत असेल ना, ते भजन इतक्या ताकदीने करायचं की त्या देवाला सुद्धा कष्ट पडले पाहिजेत. तर त्या देवाने ठरवलं, अरे माझ्या प्रतिज्ञेसाठी, माझ्या शपथीसाठी ती मोडू नये म्हणून याने आपले हात उडवून घेतले, आपले हात तोडून घेतले. आता याचा कर्जाचा बोजा माझ्या शिरी आणि तो मला सहन होत नाही. देव विटेवरून खाली उतरला. रुक्माई मातेने आवाज दिला, कुठे निघालात? तेव्हा देवाने सांगितलं, अगं मला नाही सहन होत, माझ्या गोरोबाचं हे जे हाल चालू आहेत ना, हे मला नाही सहन होत. गोरोबा काकांनी माझ्यासाठी माझी प्रतिज्ञा मोडावी, माझी शपथ मोडू नये म्हणून त्याने त्याचे हात मोडून घेतले ग. आता त्याच्या प्रपंचाची जबाबदारी, त्याची जबाबदारी, ती माझी जबाबदारी. म्हणून देव गोरोबा काकांच्या दिशेने निघाले. रुक्मिणी माता म्हटली, मलाही येऊ द्या. मग देवाने रुक्मिणी मातेला सोबत घेतलं. गरुड भगवानही निघाले, गरुडाला घेतलं. दोघांनी विठू कुंभार आणि रुक्माई कुंभार, रखमा कुंभारीण, विठू कुंभार आणि रखमा कुंभारीणीचा वेश धारण केला. गरुडाला त्यावेळेस गाढव केलं. आणि हे तिघही गोरोबा काकांचं घर विचारत तेरेमध्ये आले. गोरोबा कुठे राहतात, गोरोबा कुठे राहतात.
विचारत विचारत आले. गोरोबा काकांच्या चरणी दंडवत घातला. दंडवत घालून त्यांनी विचारलं. गोरोबा काकाही विचारते झाले, कोण गावचे, कुठल्या गावचे? ते म्हणे आम्ही परदेशातले आहोत, परदेशावरून आले, दुसऱ्या देशावरून आले. आणि कोणत्या देशावरून आले? पंढरीवरून आले. नाव काय? विठू कुंभारजी. स्वतःचं नाव सांगितलं. ही रखमा कुंभारीन माझी पत्नी, आणि हे आमचं एकुलतं एक गाढव, आमचा एवढाच परिवारजी. काम काही नाही हाताला, तुम्ही जर पदरी ठेवलं तर लई कृपा होईल. असं म्हणून विठू कुंभाराने म्हणजे साक्षात पांडुरंगाने त्या गोरोबा काकांकडे याचना करावी. गोरोबा काकांनी सांगितलं, हा थोटा माझा हात, मी काय तुला पगार देणार आणि काय तुला कामावर ठेवणार. त्यावेळेस पहिली पार्टनरशिप झाली. पहिली पार्टनरशिप झाली की गोरोबा काका आणि विठ्ठलामध्ये. एक पार्टनर काळा, एक पार्टनर गोरा. या काळ्या गोऱ्या पार्टनरची आदरणीय महाराजांनी ओवी पाठवली. माझ्या विठोबाची आज्ञा पै मोडिली, शपथ पाळिली नाही दृष्टी, घेऊन या शस्त्र केले पै ताडण, खंडिले कर जाण उभयता. बरोबर आहे. पहिली पार्टनरशिप झाली विठ्ठलाची आणि गोरोबा काकांची. या पार्टनरशिपमध्ये जे काही विठ्ठलाने म्हणजे त्या विठू कुंभाराने निर्माण करायचं, त्यातून गोरोबा काकांना काही द्यायचं, काही आपल्याकडे ठेवायचं. आणि अशा अर्थाने हा प्रपंच, या प्रपंचामध्ये 3 सदस्य नवीन सहभागी झाले आणि हा प्रपंच सुंदर निघाला. आता प्रत्यक्ष देव तिथं राबायला आला होता. एवढा ऋणी करून ठेवला असेल गोरोबा काकांनी आपल्या भजनाने की त्याला तिथं येऊन राबावं लागलं. ज्याच्या श्वासाने उत्सवासाने कितीतरी कार्य, उत्पत्ती, स्थिती, लय, प्रलय या सगळ्या गोष्टी घडतात. तो तिथं आला होता गोरोबा काकांच्या घरी. काय करायला? गाढवावरून माती व्हायला आला होता. कामं करायची सवय त्या विठ्ठलाला. तो तिथं आला ना, तो आला तर शांत नाही बसला. तो कदाचित ह्या पंचतत्वांना शुद्ध करण्याकरता तिथं आलता, असंही मला त्या चिंतनातून सुचलं की मातीचे उपकार, ही पंचतत्वाच्या देवाने, ही मडकी जी घडवली गेली, ही देवाने घडवली. ह्या 5 तत्वांच्या पासून हा देह बनवला. हे 5 तत्व शुद्ध करावे म्हणून कदाचित देव तिथं आले होते. मातीला हात लावून, मातीला स्पर्श करून, मातीला ओली करून त्या मातीला शुद्ध केलं पांडुरंग परमात्म्याने. त्यामध्ये पाणी, जलतत्व घातलं. त्या जलतत्वाला शुद्ध केलं आपल्या स्पर्शाने. आवा भाजण्याच्या निमित्ताने अग्नी लावला. त्या अग्नीला शुद्ध केलं पांडुरंग परमात्म्याने. तो अग्नी विजतो की काय म्हणून त्याच्यावर हळवार जी फुंकर घातली गेली, ती फुंकर म्हणून वायू तत्वाला शुद्ध केलं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता राहिलं आकाश तत्व. आणि त्या घटामध्ये त्या आकाश तत्वाला स्थिर केलं आणि त्या आकाश तत्वालाही शुद्ध केलं. हे पंचमहाभूत पांडुरंग परमात्म्याने गोरोबा काकांची सेवा करता करता शुद्ध करून टाकले. आणि रुक्मिणी माता तिथे का आली होती मग? तर सीता जन्मामध्ये रुक्मिणी मातेची आई म्हणजे धरित्री माता आहे. त्या धरित्री मातेची सेवा व्हावी म्हणून रुक्मिणी माता तिथं त्या सेवेसाठी आली होती. मातीची सेवा त्या निमित्ताने रुक्मिणी मातेकडून घडली. पांडुरंगाने मडकी बनवावी, मडकी सुंदररित्या भाजावी, सुंदररित्या मडकी तयार झाल्याच्या नंतर त्याच्यावर जे जरी छोटंसं नक्षीकाम आहे, ते नक्षीकाम रुक्मिणी मातेने करावं. अशी सेवा चालत असताना ती मडकी इतकी अव्वल दर्जाची तयार व्हायला लागली. प्रसंगात परिसरातून सगळीकडे मागणी यायला लागली. मागणी वाढली. त्या वंशातील, कुलालाच्या वंशामध्ये जवळपास त्या पंचक्रोशीमध्ये अशी मडकी मिळतच नव्हती. असे गाडगे तयारच होत नव्हते. कारण साक्षात पांडुरंगाने ते गाडगे तयार केले होते. इतके सुंदर गाडगे ते. मग व्यवसाय चांगला चालू झाला, प्रपंचामध्ये वृद्धी झाली. पण आषाढी जवळ आली. एक दिवस घडलं असं, आषाढी जवळ आल्याच्या नंतर संतांचा मेळा गोरोबा काकांच्या दिशेने निघाला. गोरोबा काकांना भेटून पुढे पंढरीच्या दिशेने वाटचाल करावी अशा स्वरूपाने सगळी संतांची मंडळी गोरोबा काकांच्या घरापर्यंत आली. आता हे पांडुरंग परमात्म्याने जाणलं. ज्ञानदेव आहेत, नामदेवराय आहेत, निवृत्तीदादा आहे, सोपान काका, मुक्ताबाई, ही सर्व मंडळी आली. पण आता काय आपलं इथं शिजणार नाही जास्त दिवस, हे पांडुरंगाने ओळखलं आणि पांडुरंगाने धूम ठोकायचा निर्णय घेतला. कारण आषाढी आली आणि निमित्त काय सांगावं. आता मी घाबरले, हे पत्नीला दाखवून देईल तर तो पती कसा म्हणून पांडुरंगाने रुक्मिणी मातेला कारण दिलं. अगं आषाढी आली, सगळा भक्तांचा मेळा पंढरपुरात येईल आणि आपण हे इथं गाडगे मडके घडवतोय, आपणाला जायला हवं. निघाले देव. गरुडाला आवाज दिला, म्हणजे गरुडाला आवाज दिला, रुक्मिणी मातेला घेतलं. पण खरं कारण पलायमान व्हायचं काय होतं, हा रणछोडदास का पळाला होता? कारण हे संत मंडळी तिथे येणार होती आणि ज्ञान ओळखणार होतं, नाम दाखवणार होतं, ज्ञान ओळखणार होतं, पकडणार होतं.
त्यामुळे आपलं हे बिंब उघडे पडेल म्हणून भगवंताने तिथून जायचा निर्णय घेतला. सगळ्या संतांचा मेळा पांडुरंगाचा भजनाचा गजर करत 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 गोरोबा काकांच्या दारामध्ये आला. गोरोबा काकांनी लोटांगण घातलं आणि सर्व संतांच्या चरणी आपलं मस्तक लीन केलं. मोठ्याची मोठी हरकत, मोठ्याचं मोठंपणा, लहानांच्याही पायावर डोकं ठेवावं. गोरोबा काकांनी छोट्या हाताने खुणावलं, इकडे बसा. त्यांना बसायला आपल्या पत्नींकरवी खुनेनेच बसायला दिलं. संतांची चर्चा झाली. गोरोबा काका हे कसं झालं, काय झालं, या सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला. तदनंतर मग प्रपंच कसा चालतो या गोष्टीची चर्चा ज्यावेळेस झाली त्यावेळेस सांगितलं की विठू कुंभार म्हणून एक कोणी पंढरीचा आहे, तो इथं राहायला आला. काम नव्हतं हाताला, त्याने खूपसा प्रपंच आमचा तोलून धरला आणि इतक्या अप्रतिम दर्जाचे गाडगे मडके घडवतो, इतक्या अप्रतिम दर्जाचे पात्र घडवतो की मागणी जी मी याच्या अगोदर माझा व्यवसाय चालवत असताना आजपर्यंत कधी विक्री झाली नाही, एवढी विक्री झाली. मग ज्ञानोबारायांनी ओळखलं इथं गमक काहीतरी आहे. ज्ञानोबाराय म्हणले त्या विठू कुंभाराला बोलवून आणा. गोरोबा काकांची पत्नी संताई धावत गेली, रामी पत्नी धावत गेली, पण कुठेच रुक्माई माताही दिसली नाही, रुक्मिणी कुंभारीनंही दिसली नाही आणि विठू कुंभारही दिसला नाही आणि त्यांचं ते गाढव होतं तेही दिसलं नाही. धावत पळत पुन्हा आल्या, अहोजी कुठेच विठू कुंभार दिसत नाही, त्याची पत्नीही नाही आणि त्याचं गाढवही नाही, त्याचं जवळ जो आणलेलं त्याचं साहित्यही दिसत नाही. ज्ञानेश्वरांनी जाणलं, नामदेवरायांनी जाणलं. म्हणजे त्यांनी घडवलेली काही मडकी आणि काही पात्र घेऊन या. ती पात्र पाहिली, ती निहाळून पाहिलं, ज्ञानाच्या नजरेने ते पाहिलं. ज्ञानाच्या नजरेने पाहिलं की प्रत्यक्षात त्यावर पद्म, शंख, चक्र, गदा ही चिन्ह त्या पात्रावर उमटली होती. ज्ञानदेवांनी ओळखलं प्रत्यक्ष भगवंत इथं राबायला आला होता, प्रत्यक्ष भगवंत राबायला आला होता. नामदेवांनीही ओळखलं. सगळ्यांनी गोरोबा काकांच्या चरणावर नटमस्तक झाले, लोटांगण घातलं की काय देवा सेवा असावी तर तुमच्यासारखी, की देव इथं राबायला यावा, देव इथं राबायला यावा. गोरोबा काकांना खूप खजीलपणा वाटला की अरे रे, त्या पांडुरंग परमात्म्याचं भजनात मी एवढा तल्लीन झालो की त्यालाच राबवून घेतला. म्हणून गोरोबा काकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. खरंच गोरोबा काका किती महान असतील. त्यांच्या घरी देव राबला, कामे न सांगता करी, भक्ताच्या घरी तो पांडुरंग परमात्मा. मग तसेच आषाढी वारीला प्रसाद भोजन सगळं ह्या घटना घडल्या आणि आषाढी वारी आली. आषाढी वारीला सर्व संत मेळा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दिशेने निघाला, पंढरीच्या दिशेने निघाला. गेल्याच्या नंतर नामदेवरायांचं कीर्तन वाळवंटामध्ये होतं, भक्तांचा एकमेकांची भेटाभेट झाली. सगळ्या ज्या पद्धती आपल्या वारीमध्ये असतात त्या सगळ्या घडल्या आणि शेवटी वेळेच्या मर्यादेमुळे थोडंसं लवकर घेतोय की पांडुरंग परमात्म्याचं भजन उरकल्याच्या नंतर नामदेवरायांचं कीर्तन. देवाचा प्रेम भांडारी म्हणून नामदेवरायांना तिथं अग्रमान होता आणि त्यांच्या कीर्तनामध्ये सर्वांनी टाळी वाजवायला सुरुवात केली. भजन सुरू झाले. नामदेवरायांचं कीर्तन रंगात आलं आणि शेवटचं भजन चालू झालं. कीर्तनाच्या समारोपाच्या भजनाच्या दिशेने जाहीर आव्हान केलं. नामदेवरायांनी सर्वांना आव्हान केलं की आपण सर्वांनी हात वर करावे आणि हात वर करून त्या पांडुरंगाचं भजन करावं. मुखाने नाम घ्यावं आणि हाताने टाळी वाजवावी. गोरोबा काकांच्या अंतकरणाला किती वेदना झाल्या असतील, किती अतिवेदना झाल्या असतील. कारण हे देवा तुझं भजन करण्यासाठी माझ्याकडे हातच नाही, मुखाने नाम घेतो पण हातच नाही टाळी वाजवण्यासाठी. एवढा मोठा महान भक्त तुझा नामदेवराय, या नामदेवरायाची आज्ञा मी मोडतोय कारण मला माझ्याकडे हातच नाही रे देवा. ही खजीलपणा नामदेवरायांनी अचूक टिपला. गोरोबा काकांच्या चेहऱ्यावरची जी म्लान वदन झालं होतं ते अचूक नामदेवरायांनी टिपलं आणि टिपल्याच्या नंतर नामदेवरायांनी व्यक्तिनिर्देश केला. गोरोबा काका हात वर करा. आता तर सामुदायिक हात वर करायला सांगितले होते, त्यामध्ये गोरोबा काकांचं नाव नव्हतं, तरी देखील गोरोबा काका खजील झाले. आता तर एवढ्या समुदायामध्ये गोरोबा काकांचं नाव घेऊन सांगितलं की गोरोबा काका हात वर करा, गोरोबा काका हात वर करा आणि भजन करा. आज्ञा म्हणून गोरोबा काकांनी हात वर केले, डोळे लिपले आणि पांडुरंगाचं भजन, मुखी नामस्मरण चालू केलं आणि हाताने टाळी वाजवायला, त्या थोट्या हाताने टाळी वाजवायला सुरुवात केली. पण पहा चमत्कार, देव भक्ताचा महिमा कसा वाढवतो. देव भक्ताचा महिमा कसा वाढवतो. नामा म्हणे गोरियासी, वरती करावे हस्ताशी. गोरा थोट वरती करी, गोरा थोट तुटलेले हात वरती करी. हस्त फुटले वरचे वरी,
त्याच भजनामध्ये सर्वजण लीन असताना, सर्वजण पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये लीन असताना, टाळी वाजवत असताना त्या थोट्या हाताला कधी पुढे हात फुटले आणि त्या हातातून टाळीचा आवाज कधी यावा लागला हे सुद्धा गोरोबा काकांना कळालं नाही. गोरा थोटा वरती करी हात फुटले वरची वरी. देवाने भक्ताचा महिमा वाढवला. अप्रतिम अशा या भजनामध्ये हात फुटले हे गोरोबा काकांनी पाहिले, सर्वांनी पाहिलं. आपल्या 2 पत्न्या मागे बसल्या होत्या, त्या 2 पत्न्या धावत आल्या आणि त्यांनी देखील त्या हसता आलेले पाहिले. त्यांना प्रचंड आनंद झाला, पण त्यांना आपल्या मुलाचं स्मरण झालं. आणि तेच मूल स्मरण झाल्या त्या कीर्तनामधून समोरून रांगत आल्याचं त्या दोघींना दिसलं. एका जनार्दनी पुरला मनोरथ, मुलंही कीर्तनात देखी येले. ते रांगत आलेलं मूल जवळ घेतलं, आपल्या हृदयाशी लावलं. संताई मातेने, रामी मातेने आपल्या हृदयाशी लावली. भगवंताने जर आपली भक्ताची महिमा वाढवण्याचं जर ठरवलं तर तो काय करू शकतो हे चमत्कार आजकालच्या या पिढीला कदाचित ते अंधश्रद्धापर वाटत असतील, परंतु श्रद्धेने जर तुम्ही हे चरित्र पाहिलं, कारण आपली बुद्धी तिथपर्यंत जातच नाही. अंतकरणातून जर संतचरित्र आपण पाहिली तरच ती संतचरित्र कळतील. तर्काच्या दृष्टीने संतचरित्र पाहायला गेलं तर ती तर्काच्या पलीकडे. बुद्धीच्या कक्षा ह्या मर्यादित असतात, अंतकरणाच्या कक्षा ह्या व्यापक असतात, त्यांना मर्यादा नसते, त्या अमर्याद असतात. म्हणून अंतकरणातून जर संतचरित्र पाहिली, ते कसे जगले, त्यांनी काय काय केलं, त्या स्वरूप जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच या समाजाला या संतचरित्रातून मार्गदर्शन झाल्यापासून राहणार नाही. हे या ठिकाणी मला या संत चरित्रातून सांगायचं. पितामहा भीष्मांच्या सारखी प्रतिज्ञा करणारे गोरोबा काका, पितामहा भीष्मांसारखी प्रतिज्ञा आजीवन पाळणारे गोरोबा काका. गोरोबा काकांच्या देहाने चूक केली नव्हती, कारण गोरोबा काकांना हे माहीतही नव्हतं की माझे हात यांनी आपल्या अंगावर ठेवले दोन्ही पत्नींनी. गोरोबा काकाच्या मनात काम नव्हता, जसा भीष्मांच्या मनातही काम नव्हता तसा गोरोबा काकांच्याही मनात काम नव्हता. पण तरी देखील अनावधानाने म्हणजे जाणीवपूर्वक त्या 2 पत्नींनी आपल्या अंगावर हात ठेवले होते. ते हात सुद्धा गोरोबा काकांनी त्यांना सुद्धा शिक्षा केली. माणूस हा आपल्या चुकीसाठी उत्कृष्ट दर्जाचा वकील असतो की तो लगेच सावरासावर करण्याचा प्रयत्न करतो. नाही ते चुकून झालं, ते नकळत झालं माझ्याकडून, माझ्या मनात तसं नव्हतं, माझ्या तोंडातून तो चुकून शब्द गेला. आपल्याकडून घडलेली चूक हा माणूस उत्कृष्ट वकिली करून ती सावरून नेण्याचा प्रयत्न करतो. पण दुसऱ्याची झालेली चूक त्याच्यासाठी लगेच न्यायाधीश होऊन जातो. पण गोरोबा काकांनी तसं केलं नाही. या दोघींनी माझे हात आपल्या अंगावर ठेवले होते, याच्यात माझी काय चूक असं म्हणून गोरोबा काका पळाले नाहीत. गोरोबा काकांनी ती शिक्षा स्वतःच्या हातांना दिलीच. तो गुन्हा, ती चूक अवधानाने होऊ किंवा अनावधानाने होऊ तरी देखील गोरोबा काकांनी ती पाळलीच. असं थोर व्यक्तिमत्व, पितामह भीष्मांप्रमाणे वागणारं वारकरी संप्रदायातील हे व्यक्तिमत्व. भीष्म परशुरामांसोबत लढले तसे नकळत पांडुरंगासोबत हे लढले. मी हेही मगाशी बोलून गेलो. आणि प्रतिज्ञेनंतरचं जीवन हे जसं भीष्मांचं वैराग्याचं गेलं तसंच गोरोबा काकांचंही वैराग्याचं जीवन गेलं, हे मी आपणाला या ठिकाणी सांगू इच्छितो. गोरोबा काकांचं चरित्र माझ्यासारख्याने काय सांगावं, किंवा कोणत्याही चरित्राचं उल्लेख फक्त जो कानावर आला, जो आजपर्यंत ऐकला, जो थोडासा 4-2 शब्दांनी वाचला, तोच मी इथे मांडू शकतो. पण ते कसे वागले, कसे जगले, त्यांच्या वागण्याचा जगण्याचा भाव काय होता, ह्याचे हलकेसे अंदाज आपल्यासारख्याच्या बुद्धीला येतात आणि तेवढंच घेऊन आपण मिरवतो आणि त्याच्यातच आपणाला अतिमानवता वाटते. मग ते जर संत प्रत्यक्षात आपणाला जर कळवून घ्यायचे असतील की हे कसे जगले, कसे वागले, तर या आत्मीयतेने त्या संत चरित्रांचा अभ्यास करायला हवा आणि त्या आत्मीयतेने भगवंताचं भजन करायला हवं. तेव्हाच संतांना काय म्हणायचं होतं आणि संतांना काय जगायचं होतं आणि संतांना समाज कसा घडवायचा होता हे कळून येईल आपणाला. कारण समाजामध्ये जगत असताना जी चांगली तत्त्व रुजवली जातात समाजामध्ये, आज गोरोबा काकांच्या वडिलांपासून म्हणा किंवा गोरोबा काकांपासून निळोबारायांपर्यंत आत्ता म्हणा कित्येक संत होऊन गेले. या संतांनी प्रत्येकाने मानवतेच्या मूल्यांचं रोपण या समाजामध्ये केलंय. पण हे वारंवार का करावं लागलं, कारण देवच स्वतः कबूल करतो. धर्माला ज्यावेळेस ग्लानी येते त्यावेळेस मला यावं लागतं, म्हणजे देवाने स्वतः कबूल करून टाकलंय धर्माला ग्लानी येणारच आहे आणि मला यावंच लागणार आहे. कधी कधी देव स्वतः येतो आणि कधी कधी देव संतांना पाठवतो आणि संतही स्वतः समाजाला मार्ग दाखवण्यासाठी इथे येतात, अवतीर्ण होतात.
साधू होता ते अवतीर्ण, संतांच्या विभूती, हे आपणा सर्वांना प्रमाणे तोंडपाठ आहे. ही चरित्र आपण अभ्यासावी. संत वाङ्मयाचा परिणाम आपल्या जीवनावर तर निश्चितच होतो, पण त्याही पेक्षा सवाई परिणाम मी म्हणेल की संत चरित्राचा आपल्या जीवनावर निश्चितच होईल. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये ही संधी आदरणीय हरिभक्तपरायण योगीराजजी महाराज गोसावी आणि आमची सगळी ऑनलाईनची टीम यांनी हा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपणाला केला आहे. आपण सर्वजण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सर्वांनी हे चरित्र माझ्याकडून श्रवण करण्याचा प्रयत्न केला. माझी आई आजी या ठिकाणी समोर बसलेले आहेत, त्या तर शृंगारिले बाळ कौतुकी या नजरेतून माझ्याकडे पाहतच आहात. पण आपण सर्व श्रोतृवर्ग देखील या आईच्या अंतकरणानेच मला पदरात घ्याल, झालेली चूक एखादा प्रमाद पदरी घ्याल आणि त्याला माफ कराल अशी अपेक्षा बाळगतो. मला जे मार्गदर्शनपर नेहमी बोलतात आदरणीय प्रेममूर्ती संतोषजी महाराज पायगुडे असतील, आमचे मार्गदर्शक श्री गुरु भगीरथजी महाराज काळे असतील, आदरणीय हरिभक्तपरायण भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनातून या सर्वांच्या श्रवणातून जे काही माझ्यापर्यंत आलं ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आदरणीय श्री गुरु योगीराजजी महाराज गोसावींचं नेहमीच मार्गदर्शन असतं आणि शेवट जाणून बुजून ठेवलेलं नाव, कारण त्यांचे माझ्या वयामध्ये जसं अंतर गोरोबा काकांच्या माऊलींच्या वयामध्ये होतं तसंच आदरणीय खरमाळे महाराजांच्या आणि माझ्या वयामध्ये अंतर आहे. पण तरी देखील फार जवळचे वाटणारे आदरणीय बाळासाहेबजी खरमाळे महाराज आणि आदरणीय जयुताई असतील, या सर्वांनी मला ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. गोरोबा काकांच्या चरित्रचिंतनाचा या ठिकाणी मी प्रयत्न केला, तो आपण सर्वांनी गोड मानून घ्यावा. आणि एक शेवट जाता जाता एक सूचना देऊन जातो की ऑनलाईन वारकरी अभ्यासक्रम हा जो उपक्रम आदरणीय योगीराजजी महाराज गोसावी यांच्यासोबत आम्ही करत आहोत, अनेक देशातून याला प्रतिसाद येत आहे, अनेक राज्यातून प्रतिसाद, अतिशय म्हणजे सांगण्याचा उदाहरणच म्हणून जर सांगायचं झालं तर विदेशातून तर याला प्रतिसाद आहेच, पण मिलिटरीमध्ये काम करणारे सीमेवरचे जवान देखील आमचे विद्यार्थी या उपक्रमाच्या माध्यमातून आहेत. आपण सर्वजणही लॉकडाऊनच्या या काळामध्ये, महाराजींचं आमचं परवा दिवशीच बोलणं झालं की काही काळ आपण ॲडमिशनचा वाढवूया, म्हणजे लोक आपणाला आणखीन जोडले जातील. लॉकडाऊनच्या काळामध्ये जर आपण थोडेसे फ्री आहोत, थोडासा वेळ आहे, तर आपण नक्कीच शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज मिशनच्या या उपक्रमाला आपण जॉईन व्हा, आपण सहभागी व्हा. यातून संत चरित्राचा अभ्यास घडेल. सगळ्या संतांची चरित्र, सगळ्या संतांचे अभंग, ज्या संतांनी एखादा अभंग जरी केला असेल तरी तो देखील अभंग या अभ्यासक्रमामध्ये आम्ही सहभागी केला आहे, सामील केला आहे. या ऑनलाईन वारकरी अभ्यासक्रम परीक्षेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असे मी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि झालेली सेवा शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या चरणी, श्री गोरोबा काकांच्या चरणी अर्पण करून मी आज या ठिकाणी आपली रजा घेतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज की जय. श्री संत गोरोबा काका महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.